महाराष्ट्र जीडी 2026 ची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, आपण महाराष्ट्र जीडी विज्ञानचे ही जी क्वेश्चन सिरीज आहे त्यानुसार आज आपण विज्ञानचे काही अत्यंत महत्त्वाचे क्वेश्चन्स पाहत आहोत. ज्या क्वेश्चन्सचा तुम्हाला तुमच्या प्रिपरेशन मध्ये 100% फायदा होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न पहिला आहे, इथे जो आहे प्रश्न पहिला आहे, खालील पैकी कोणती वर्तुळाकार गती नाही असे इथे आपल्याला विचारलेलं आहे. ऑप्शन आहेत घड्याळातील मिनिट काटा, जत्रेतील चक्र, शिवणयंत्राची सुई आणि फिरणारा पंखा. हे जो घड्याळातील काटा आहे तो एका अक्षाभोवती गोल फिरतो, म्हणजे तो पूर्ण असा गोल फिरतो, त्याच्यामुळे ही वर्तुळाकार गती आहे का, तर हो आहे. जत्रेतील चक्र असं असते आणि त्याच्या अक्षाभोवती असे जत्रेतील चक्र असे फिरत असते, त्याच्यामुळे ही पण वर्तुळाकार गती आहे. आणि शिवणयंत्राची सुई अशी वर खाली अशी त्याचं कार्य चालू असते, त्याच्यामुळे ही नाही. ही जी आहे हे 3 नंबरचा ऑप्शन शिवणयंत्राची सुई ही जी आहे ते वर्तुळाकार गती नाही. म्हणजे आणि फिरणारा पंखा तर गोलच फिरतो, त्याच्यामुळे ही पण वर्तुळाकार गती आहे. त्याच्यामुळे आपल्याला इथे वर्तुळाकार गती नाही असे विचारलेलं आहे, त्याच्यामुळे जे आहे ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर जो आहे नेक्स्ट क्वेश्चन, लायकेन मध्ये कोणते 2 जीव एकत्र राहतात असे इथे आपल्याला विचारलेलं आहे. ऑप्शन आहे जीवाणू कवक, शैवाल आणि जीवाणू, कवक आणि शैवाल. त्याच्यानंतर चौथा जो ऑप्शन आहे तो आहे कवक आणि विषाणू. इथे जे 4 ऑप्शन आहेत त्या 4 ऑप्शन पैकी जे आहे कवक आणि शैवाल हा जो ऑप्शन आहे तो करेक्ट आहे. कवक म्हणजे काय, तर फंगस. आपल्याला माहितच आहे फंगस. हे जे फंगी आहे ती परजीवी असते, म्हणजे परपोषी अन्नासाठी स्वतः तयार करू शकत नाही, दुसऱ्यावर अवलंबून असते. आणि हे जे शैवाल आहे ते स्वतः तयार करतात, ते स्वयंपोषी असतात. त्याच्यामुळे कवक आणि हे शैवाल एकत्र राहतात आणि त्यालाच आपण लायकेन म्हणतो. त्याच्याद्वारे कवकाला शैवाल अन्न पुरवते आणि निवारा पुरवते कवक शैवालला, त्याच्यामुळे हे जे आहे ते दोघंजण एकत्र राहतात आणि त्यालाच आपण लायकेन म्हणतो. त्याच्यामुळे हा ऑप्शन क्रमांक 3 हे लायकेन हे एक कवक आणि शैवालच्या सहजीवनाचं एक उत्तम उदाहरण आहे, सिम्बायोसिस म्हणतो आपण त्याला. त्याच्यामुळे हा जो प्रश्न आहे याचा ऑप्शन क्रमांक 3 हे करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, इथे आपल्याला विचारलेला आहे वाळू, सोडा, चुनखडी, बोरियम ऑक्साईड आणि बोरॉन यांच्या मिश्रणातून कोणती काच तयार होते असे इथे विचारलेलं आहे. ऑप्शन आहे सिलिका, बोरोसिलिकेट, प्रकाशीय काच आणि शिसेयुक्त काच. असे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी आपल्याला प्रकाशीय काच हे जे वाळू, सोडा, चुनखडी, बोरियम ऑक्साईड आणि बोरॉन हे कसे तयार होते असे विचारले. याच्या मिश्रणातून कुठली काच तयार होते असं विचारलेलं आहे. याचे जे करेक्ट आन्सर आहे ते आहे प्रकाशीय काच. तर चष्म्याची भिंगे, पुन्हा सूक्ष्मदर्शनीची लेन्स, दूरबीणीची भिंगे इत्यादी जे आपण तयार करत असतो ते या प्रकाशीय काचेपासून तयार होत असतात. त्यामुळे हा जो शुद्ध रूपातील काच आहे, कारण सूक्ष्मदर्शनीची लेन्स, दूरबीणाची लेन्स, भिंगे जे आहेत ते आपल्याला एकदम जे आहे ते स्वच्छ म्हणजे एकदम चांगल्या म्हणजे प्रतीच्या काचेपासूनच बनवावे लागतात. त्याच्यामुळे जे आहे ही जी शुद्ध स्वरूपातील काच आहे ती वाळू, सोडा, चुनखडी, बोरियम ऑक्साईड आणि बोरॉन यांच्यापासून तयार होते. त्याच्यामुळे याचा जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3. त्याच्यानंतर ही जी आहे बोरोसिलिकेट काच जी आहे ती वाळू, सोडा, बोरिक ऑक्साईड आणि अल्युमिनियम ऑक्साईड यांच्या मिश्रणातून बनवली जाते. ही जी आहे बोरोसिलिकेट ही वाळू, अल्युमिनियम ऑक्साईड, पुन्हा सोडा आणि बोरिक ऑक्साईड यांच्यापासून ही बोरोसिलिकेट. आणि ही जी शिसेयुक्त काच आहे ती सिलिका आणि लेड ऑक्साईड पासून बनवली जाते. ही जी शिसेयुक्त काच आहे ती सिलिका आणि लेड ऑक्साईड यांच्यापासून बनवली जाते. त्याच्यामुळे या प्रश्नाचे जे करेक्ट आन्सर आहे ते आहे प्रकाशीय काच. ही काच वाळू, सोडा, चुनखडी, बोरियम ऑक्साईड आणि बोरॉन यांच्या मिश्रणातून बनवली जाते. त्याच्यानंतर जो आहे तो नेक्स्ट क्वेश्चन काय आहे पाहूया. इथे आपल्याला प्रश्न दिलेला आहे खालीलपैकी कोणत्या गटात जीवाणूंच्या संसर्गामुळे होणारे आजार आढळतात असं विचारलेलं आहे. पहिला जो ऑप्शन आहे तो आहे कॉलरा, टायफॉइड आणि क्षयरोग. हे तिन्ही जे रोग आहेत ते जीवाणूमुळे होत असतात. हे तिन्ही रोग जीवाणूमुळे म्हणजे बॅक्टेरियामुळे होत असतात.
त्याच्यानंतर आपण खालचे पण थोडेसे, त्याच्यामुळे या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 1च आहे. कॉलरा, टायफॉइड, क्षयरोग हे तिन्ही रोग जीवाणूमुळे होतात. त्याच्यानंतर ऑप्शन जो दुसरा आहे त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, धनुर्वात, क्षयरोग आणि गोवर. त्यापैकी धनुर्वात आणि क्षयरोग हे दोन आहेत ते जीवाणूमुळे होतात आणि गोवर हा विषाणूमुळे होतो. गोवर विषाणूमुळे होतो आणि धनुर्वात आणि हे दोन बॅक्टेरियामुळे म्हणजे जीवाणूमुळे होत असतात. त्याच्यामुळे हा प्रश्न पण ऑप्शन चुकीचा आहे, कारण विषाणूमुळे होणारा गोवर हा या ऑप्शन मध्ये दिलेला आहे. त्याच्यानंतर ऑप्शन तिसरा मलेरिया, गलगुंडा आणि पोलिओ. गलगुंडा आणि पोलिओ हे जे दोन आहेत ते विषाणूमुळे होतात आणि मलेरिया हा जो आहे तो प्रोटोझोआमुळे होत असतो. प्रोटोझोआ म्हणजे आदिजीव. त्याच्यामुळे हा पण ऑप्शन चुकीचा येणार. आणि ऑप्शन क्रमांक 4 आहे त्याच्यामध्ये एड्स आणि इन्फ्लुएन्झा आहे. आता इथे आपण वर बघितलं हा जो मलेरिया आहे हा प्रोटोझोआमुळे होतो आणि एड्स आणि इन्फ्लुएन्झा हे जे दोन आहेत ते विषाणूजन्य आहेत, म्हणजे हे व्हायरल आहे, विषाणूपासून होत असते. त्याच्यामुळे याचं जे करेक्ट आन्सर आहे ते ऑप्शन क्रमांक 1 आहे. अशा पद्धतीने कुठला रोग कशामुळे होतो, बॅक्टेरियामुळे, विषाणूमुळे, संसर्गजन्य काय कुठले रोग आहेत त्या रोगावर भरपूर वेळेस क्वेश्चन विचारलेले आहेत. त्यामुळे हे सर्व आपण एकदम व्यवस्थितरित्या करणे अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. स्टेनलेस स्टील मध्ये, आता इथे आपल्याला स्टेनलेस स्टील वर विचारलेलं आहे की या धातूंचे संमिश्र असते. स्टेनलेस स्टील जे आहे ते कशाचे संमिश्र आहे असे ते आपल्याला विचारलेलं आहे. आपण बरेच वेळेस पाहिलं आहे की अलॉय म्हणजे काय, तर त्याच्यावर त्या कन्सेप्टवर हा क्वेश्चन विचारलेला आहे. आपल्याला स्टेनलेस स्टील कशाचा अलॉय विचारलेला. ऑप्शन आहे हे जे आहे फेरस म्हणजे हे लोखंड, आणि सी म्हणजे काय, कार्बन आणि निकेल. त्याच्यानंतर फेरस, कार्बन, निकेल, क्रोमियम. त्याच्यानंतर हे जे आहे कार्बन आणि निकेल, फेरस, निकेल आणि क्रोमियम हे असे इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत. याच्यापैकी जे आहे आपल्याला करेक्ट आन्सर शोधायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 फेरस, कार्बन, निकेल आणि क्रोमियम या चारीपासून जे आहे ते आपलं स्टेनलेस स्टील बनत असतं. त्याच्यामुळे याचा जो करेक्ट आन्सर आहे तो आहे ऑप्शन क्रमांक 2. तर स्टेनलेस स्टील कशापासून बनते, फेरस, कार्बन, निकेल आणि क्रोमियम याच्यापासून बनते. आता याच्यापैकी जे आहे आपल्याला समजलं की हा जो आहे तो फेरस, कार्बन, निकेल आणि क्रोमियम या चारीपासून आपलं स्टेनलेस स्टील बनते. तर फेरसला आपण काय म्हणतो, आयर्न, त्यामुळे, आणि हे जो आहे क्रोमियम, दुसरा आहे क्रोमियममुळे स्टीलला आपण मागच्या वेळेस PYQ मध्ये क्वेश्चन विचारला होता की कशामुळे, खालीलपैकी कशामुळे जो आहे गंज चढत नाही, तरी ते जे आहे क्रोमियम आहे. तर त्याच्या ऑप्शन मध्ये क्रोमियम वगैरे असे ऑप्शन देतात. त्यामध्ये क्रोमियममुळे जे आहे गंज चढत नाही. ते कशामुळे मिक्स करतात स्टेनलेस स्टील मध्ये, तर याच्यामध्ये गंजला प्रतिरोध करते, गंज चढत नाही. त्याच्यानंतर निकेलमुळे काय होते, स्टीलला चकाकी आणि अधिक मजबूत येते. हा जो निकेल आहे त्याच्यामुळे चकाकी येते आणि मजबूत येते स्टेनलेस स्टीलला. त्याच्यानंतर जो आहे तो कार्बन आहे. कार्बनमुळे काय होते, स्टीलचा कडकपणा जो आहे तो कडकपणा वाढवण्यासाठी कार्बनचा उपयोग. तर असे पण क्वेश्चन विचारत आहेत, म्हणून आपण इथे हे पाहिलं आहे की स्टेनलेस स्टील फेरस, कार्बन, निकेल, क्रोमियम पासून बनलेलं आहे. पण हे चारी कशासाठी ऍड करतात, फेरस म्हणजे हे आयर्नचा मुख्य म्हणजे लोखंडाचा हा एक मुख्य घटक आहे. त्याच्यामध्ये हा जो कार्बन का टाकतात कडकपणा येण्यासाठी, निकेल का टाकतात चकाकी येण्यासाठी, क्रोमियम का टाकतात कारण हे जे आयर्नला गंज चढत असते. पण हा क्रोमियम टाकल्यामुळे स्टेनलेस स्टील तयार होते आणि स्टेनलेस स्टीलला गंज चढत नाही, म्हणून हा क्रोमियमचा त्याच्यामध्ये संमिश्र धातूमध्ये टाकतात. अशा पद्धतीने जर क्वेश्चन आला तर आपण इझिली त्याला टॅकल करू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे खालीलपैकी चुकीची जोडी कोणती असं विचारलेलं आहे. इथे आपल्याला एक ऍसिड दिलेले आहेत आणि त्या ऍसिडचे कशामधून भेटतात ते दिलेलं आहे. तर ऑप्शन पाहूया. पहिला ऑप्शन आहे व्हिनेगर ऍसिटिक ऍसिड, चिंच टार्टारिक ऍसिड, टोमॅटो अस्कॉर्बिक ऍसिड, लिंबू सायट्रिक ऍसिड. तर हे ऑप्शन बरोबर आहेत का चुकीचे आहेत ते पाहूया. आपल्याला इथे चुकीची जोडी असं ओळखायला सांगितलेलं आहे. इथे व्हिनेगर मधून आपल्याला ऍसिटिक ऍसिड भेटते का, हो, व्हिनेगर मधून आपल्याला ऍसिटिक ऍसिड भेटते, त्याच्यामुळे हा ऑप्शन बरोबर आहे. चिंचेतून टार्टारिक ऍसिड भेटते का, हो, चिंचेतून टार्टारिक ऍसिड भेटते, त्याच्यामुळे हा पण ऑप्शन जो आहे तो करेक्ट आहे. त्याच्यानंतर टोमॅटो आहे, टोमॅटोन आपल्याला अस्कॉर्बिक ऍसिड भेटते का, तर अस्कॉर्बिक ऍसिड म्हणजे आपण मागच्या प्रश्नामध्ये पाहिला आहे व्हिटॅमिन सी ला जे आहे ते अस्कॉर्बिक ऍसिड म्हणतो, व्हिटॅमिन सी. आणि हे कशातून भेटते, लिंबूवर्गीय फळे, लिंबू वगैरे व्हिटॅमिन सी जे लिंबूवर्गीय फळे असतात त्याच्यातून भेटत असेल.
त्याच्यामुळे टोमॅटो मधून भेटते का, तर नाही. त्याच्यामुळे हा चुकीचा ऑप्शन आहे. आणि मग टोमॅटो मध्ये आपल्याला काय भेटते, तर टोमॅटो मधून आपल्याला ऑक्झॅलिक ऍसिड भेटते. ऑक्झॅलिक ऍसिड भेटते. त्याच्यानंतर लिंबू, सायट्रिक ऍसिड, लिंबू मधून सायट्रिक ऍसिड भेटते. त्याच्यामुळे हे पण चौथाच ऑप्शन आहे, तो पण करेक्ट आहे. याच्यामधून लिंबूवर्गीय फळे हे व्हिटॅमिन. आता इथे आपण पाहिले की ऑप्शन पहिला व्हिनेगर ऍसिटिक ऍसिड भेटते, चिंच टार्टारिक ऍसिड भेटते, टोमॅटो मधून अस्कॉर्बिक ऍसिड भेटत नाही, टोमॅटो मधून ऑक्झॅलिक ऍसिड भेटते. आणि अस्कॉर्बिक ऍसिड कशातून, आवळा वगैरे जे लिंबू वगैरे असे फळे आहेत त्याच्यातून अस्कॉर्बिक ऍसिड भेटत असते. त्याच्यानंतर लिंबू, सायट्रिक ऍसिड हे पण बरोबर आहे. आपल्याला चुकीची जोडी सुद्धा सांगितली होती, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हा आपण करेक्ट सांगितला. दिलेला आहे खालीलपैकी कोणते जीव मृतपजीवी पोषण दाखवते. ऑप्शन आहे शैवाल, कवक, ब्रायोफाइट्स, टेरोडोफाइट्स. या 4 ऑप्शन पैकी हे जे शैवाल, आणि शैवाल, ब्रायोफाइट्स आणि जे टेरोडोफाइट्स आहेत हे 3 स्वतः तयार करू शकतात. त्याच्यामुळे ते जे आहेत ते स्वयंपोषी आहेत. क्लोरोफिलद्वारे, फोटोसिंथेसिसद्वारे, त्याच्यामध्ये क्लोरोफिल असते म्हणून फोटोसिंथेसिसद्वारे ते स्वतः तयार करतात. पण हे जो कवक आहे त्याच्यामध्ये क्लोरोफिल नसतो, त्याच्यामुळे हा जो आहे तो परपोषी आहे, तो स्वतः तयार करू शकत नाही. मागेच आपण पाहिलं की ते सिम्बायोसिसद्वारे लायकेन मध्ये कवक आणि शैवाल दोघे एकत्र राहतात. तिथे आपल्याला समजलं की कवक हा परपोषी आहे, त्याच्यामुळे तो स्वतः तयार करू शकत नाही, तर तो मृतपजीवी पोषण दर्शवत असतो. सॅप्रोफायटिक म्हणतो आपण त्याला. तो मृत आणि कुजलेल्या सेंद्रिय पदार्थापासून आपले अन्न मिळवत असतो. हे जो कवक आहे तो सॅप्रोफायटिक जे पोषणाची पद्धत आहे, सॅप्रोफायटिक मृतपजीवी पोषण ते दर्शवते. म्हणजे ते भूक्षत्र वगैरे, मृत भूक्षत्र वगैरे असतात त्याच्यापासून अन्न मिळवत असतो. कुजलेले सेंद्रिय मृत व जे कुजलेले असतात सेंद्रिय पदार्थ म्हणजे भूक्षत्र वगैरे याच्यापासून ते अन्न आपले तयार करतात. त्याच्यामुळे ते जे आहेत ते मृतपजीवी पोषण दर्शवतात. त्याच्यामुळे या प्रश्नाचे ऑप्शन क्रमांक 2 हे करेक्ट आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला फॅरनहाइट श्रेणीमध्ये 80 डिग्री फॅरनहाइट तापमान आहे, त्याचं आपल्याला केल्व्हिन मध्ये काय येईल ते असं विचारलेलं आहे. त्यासाठी आपण आपल्या याच्याबद्दल माहिती थोडीशी आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिली आहे. त्याच्यानंतर पुन्हा हे तशाच रिलेटेड थोडंसं वेगळं, तिथे मागे आपण 50 डिग्री फॅरनहाइटचं पाहिलं होतं, आता आपण इथे प्रश्नामध्ये 80 डिग्री फॅरनहाइटचं दिलेलं आहे. आणि हे जे सगळे क्वेश्चन आहेत 2021च्या असेच रिलेटेड क्वेश्चन 2021च्या टीईटी मध्ये आले आहेत. त्याच्यामुळे एकदम हार्ड लेवलचे क्वेश्चन आहे, त्याच्यामुळे याचा सराव झाल्यानंतर आपल्याला नक्कीच पेपर सोपा जाणार आहे. इथे दिलेला आहे 80 डिग्री फॅरनहाइट तापमान. त्यासाठी आपण काय करू, सेल्सिअस मध्ये अगोदर रूपांतर करू. सेल्सिअस मध्ये करण्यासाठी F-32 असं करायचं. हे असा फॉर्म्युला आहे. म्हणजे आपल्याला असं जर प्रश्न आला की एखादं तापमान फॅरनहाइट मध्ये दिलं त्याचं सेल्सिअस मध्ये करायचं असेल तर असंच करायचं. फॅरनहाइट मध्ये आपल्याला किती दिलेलं आहे, 80 - 32 इंटू 9⁵. त्याला आपण करायचं. मग 80 मधून 10 3 2 दिले 8 आणि 7 3 3 दिले 4, 48 आलं. त्याच्यानंतर 9 10 5 आन्सर आलेला आहे हे 26.66 येते याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर. त्याच्यानंतर 26.66 आता हे आलं सेल्सिअस मध्ये. मग पुन्हा आपल्याला काय करायचं, सेल्सिअस मध्ये आलं, आता केल्विन मध्ये करायचं. केल्विन मध्ये करत असताना सेल्सिअस मध्ये जर तापमान दिलं असेल तर त्याचं ते तापमान सेल्सिअस मधलं लिहायचं आणि प्लस 2.273.15 273.15 हे ऍड करायचं. तेव्हा एखाद्या सेल्सिअस मध्ये दिलेल्या तापमानाचे जे आहे ते केल्विन मध्ये रूपांतर होत असते. बऱ्याच वेळा असा पण क्वेश्चन येतो 273 काय ऍड केल्यानंतर आपल्याला केल्विन मधलं तापमान मिळते. तर इथे आपल्याला दिलेलं आहे 26.66 प्लस 273 सॉरी थोडंसं मिस्टेक 273.15 याच्या दोन्हीची ऍडिशन केली तर त्याचं जे करेक्ट आन्सर येते ते 299.81 केल्विन असं येते. ह्या दोन्हीची ऍडिशन केल्यानंतर 6 5 11 11ला 1 आणि ह्याच्याला 1 6 आणि 1 7 आणि आता ते 8. त्याच्यानंतर पॉईंटला पॉईंट, त्याच्यानंतर इथे 6 आणि 3 9, पुन्हा 7 आणि 2 9 आणि 2 ला 2 जसे 299.81 केल्विन.
इथं ऑप्शनमध्ये ऑप्शन क्रमांक 4 299.81 केल्विन हे याचं करेक्ट आन्सर आहे. बऱ्याच वेळेस हे फॅरनहाइटचे श्रेणीचे जे तापमान दिलेलं आहे केल्विन मध्ये रूपांतर करा म्हणून क्वेश्चन आलेला आहे. त्यामुळे हा खूपच व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. असे जे न्यूमेरिकल आहे त्याचा पण आपण सराव करणार आहोत. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. खालील पैकी कोणता जीव परपोषित आहे असं इथे विचारलेलं आहे. ऑप्शन दिलेले आहेत पायरोगार्वा, कायराम, वॉलवॉक्स, ॲगारिकस, नॉस्टॉक असे इथे ऑप्शन दिलेले आहेत. त्याच्यापैकी आपल्याला परपोषित वनस्पती ओळखायच्या आहे जे स्वतःचा अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत, अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून असतात. इथे जे पायरोगायरा, पुन्हा वॉलवॉक्स आणि नॉनस्टॉक हे जे आहेत ते स्वतःचा अन्न स्वतः तयार करतात, त्याच्यामुळे हे स्वयंपोषी आहेत हे तिन्ही. आणि त्याच्यानंतर ॲगारिकस हा जो पर्याय आहे तो जीव जो आहे तो परपोषित आहे, तो स्वतःचा अन्न स्वतः तयार करू शकत नाही. ते एक प्रकारचं कवकच आहे. आपण थोड्या वेळाखाली पाहिलं की कवक जे आहे स्वतःचा अन्न स्वतः तयार करू शकत नाही, त्यांना अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागते. त्याच्यामुळे आपण इंग्लिशमध्ये याला हेटेरोट्रॉपिक असे म्हणतो. जे की स्वतःचा अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत. म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 3 आहे. ॲगारिकस हा एक प्रकारचा कवकच आहे जो स्वतःचा अन्न स्वतः तयार करू शकत नाही, म्हणून आपण त्याला परपोषित म्हणतो. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन इथे आपल्याला काय विचारलेलं आहे. मिथिल ऑरेंज हे दर्शक आम्ल द्रावणात टाकल्यानंतर काय होते आणि आम्लारी द्रावणामध्ये मिक्स केल्यानंतर काय होते असे इथे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत गुलाबी रंगहीन, गुलाबी पिवळा, पिवळा लाल, रंगहीन पिवळा असे आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. तर मिथिल ऑरेंज जे आपण इंडिकेटर आहे आम्लारी ओळखण्याचे इंडिकेटर आहे मिथिल ऑरेंज, जे की द्रावण आम्लाचे आपण हे टाकल्यानंतर रंग बदलते आणि आपण ओळखतो की. मग मिथिल ऑरेंज हे जे आहे ते आम्लामध्ये टाकल्यानंतर त्याचा रंग जो आहे तो पिंक होतो, गुलाबी होतो. आणि आम्लारीमध्ये जर ते मिथिल ऑरेंज टाकलं तर त्याचा रंग जो आहे तो पिवळा होत असतो. त्याच्यामुळे ते लक्षात ठेवायचं. याच्यावर पण खूप वेळेस प्रश्न आलेला आहे आम्लारीमध्ये या दर्शकावर. त्याच्यामुळे हा पण खूप जास्त महत्वाचा प्रश्न आहे. मिथिल ऑरेंज हे दर्शक आम्लामध्ये टाकल्यानंतर गुलाबी होतो आणि आम्लारीमध्ये टाकल्यानंतर पिवळा होतो. त्याच्यामुळे गुलाबी आणि पिवळा ऑप्शन क्रमांक 2 हे याचं करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे. अन्न साखळीमध्ये पहिल्या पोषण पातळीत 100 जूल इथे आपल्याला अन्न साखळीवर प्रश्न विचारलेला आहे. ऊर्जा असेल तर तिसऱ्या पातळीमध्ये ती ऊर्जा किती होईल असे विचारलेलं आहे आपल्याला. पहिला ऑप्शन आहे 1 जूल, 10 जूल, 1000 जूल आणि 10,000 जूल. तर ऊर्जेचा जो आपण त्याला मनोऱ्याचा सिद्धांत म्हणतो ऊर्जेचा, त्याच्यामध्ये एका पोषण पातळीकडून दुसऱ्या पोषण पातळीकडे असा मनोरा ऊर्जेचा मनोरा, त्यामध्ये एका पोषण पातळीकडून दुसऱ्या पोषण पातळीकडे जो ऊर्जा ट्रान्सफर होत असते हस्तांतरित होताना केवळ 10% ऊर्जा जात असते. म्हणजे सुरुवातीला जर समजा 100 असेल तर त्या 100चे 10% किती होते 10, तर वरच्या पोषण पातळीमध्ये जाताना किती 10% ट्रान्सफर होत असते. त्याच्यामुळे असं जे आहे ते ऊर्जेचा मनोऱ्याचा सिद्धांत, ज्यांना की आपण लँडमनचा 10% लॉ असं आपण त्याला म्हणतो. या लॉ नुसार ऊर्जेच्या मनोऱ्यामध्ये एका जे अन्न साखळी आहे त्याच्यात पहिल्या पोषण पातळीतून, आता हे जो ऊर्जेचा मनोरा आहे त्याच्यात पहिल्या पोषण पातळीतून ऊर्जा ट्रान्सफर होत असताना 10% ऊर्जा ट्रान्सफर होते. असे पण बरेच प्रश्न आपल्याला PYQ मध्ये पाहायला भेटतात. त्यामुळे हा पण अत्यंत महत्वाचा क्वेश्चन आहे. आता इथे आपल्याला दिलेला आहे पहिल्या पोषण पातळीमध्ये 100 जूल आहे. म्हणजे आता इथे पहिल्या जे पोषण पातळी आहे त्याच्यामध्ये 100. मग आता इथे आपल्याला त्याच्यानंतर तिसरी विचारले, दुसऱ्यात गेल्यानंतर 10% जाणार आहे. त्याच्यामुळे दुसऱ्या तिथे ट्रान्सफर झाली दुसऱ्या पोषण पातळीत तर 10% झाली. त्याच्यानंतर आपल्याला तिसऱ्याचं विचारलेलं आहे, तिसऱ्यामध्ये किती जाणार. तर आपल्याला तिथे लॉ नुसार 10% म्हणल्यावर 10चे पुन्हा 10% किती 1%. तर इथे जे आहे 1 जूल एवढीच ऊर्जा तिसऱ्या पोषण पातळीमध्ये ट्रान्सफर होणार आहे. त्याच्यामुळे या जो प्रश्न आहे त्याचे जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 1 1 जूल एवढीच ऊर्जा तिसऱ्या पोषण पातळीमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. थँक्यू सो मच, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला. अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करून आपल्या ज्या महाराष्ट्र TET ची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांना शेअर करा. थँक्यू सो मच.